भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्णतम आहे आणि त्याच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण आपल्याला करायचंय। तो कसा आहे तर तो अत्यंत मधुर आहे। माधुर्याबद्दल सर्व संतांनी सर्व शास्त्रांनी वर्णन केलेलं आहे आणि माधुर्याचं वर्णन करत असताना त्याचे 3 प्रकार केले जातात। पहिला आहे लीला माधुर्य, दुसरा आहे रूप माधुर्य आणि तिसरा आहे वेणू माधुर्य। चला, लीला माधुर्यामध्ये ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने खोड्या केल्या, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, आपल्याला ते विठोबा रुक्माईनंतर करायचं आहे। लीला माधुर्य तुम्हाला कळालं। दुसरा आहे रूप माधुर्य। रूप माधुर्यामध्ये संत वाङ्मय भरले, शास्त्र भरले। तो भगवान परमात्मा कसा आहे संतांनी वर्णन केलंय, शास्त्रांनी वर्णन केलंय। किती सुंदर आहे, प्रत्येक संताचं प्रमाण घ्या। एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, किती सुंदर आहे। हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा। रवी शशी कला लोपलिया, रवी शशी कला लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा। भगवान परमात्मा अत्यंत सुंदर आहे। कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा। मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही, अर्थात कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घन नीळ सावळा बाईयानो। अर्थात तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे आणि त्याच्या सौंदर्याचं वर्णन प्रत्येक संतांनी केलेलं आहे। विडाला अर्थात भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, किती सुंदर आहे। हे रूपी सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, मकराकार, रूपी सावळे सुकुमार। अर्थात माझे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचं सौंदर्याचं वर्णन करतात, माझे एकनाथ महाराज त्या भगवान परमात्म्याचं सौंदर्याचं वर्णन करतात, तसे माझे ज्ञानोबराय अर्थात योग्याची साधकांचे मायबाप श्री संत ज्ञानोबरायांनाही भगवान परमात्म्याच्या सौंदर्याने भुरळ घालावी आणि त्यावेळेस ज्ञानोबरायांनी म्हणावं तो केवढा सुंदर आहे भगवान परमात्मा। ज्ञानोबराय म्हणतात, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मनी मन रानिवा, मनी मन रानिवा, घर केले घर केले, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, काय करू सये सावळे गोविंद, काय करू सये सावळे गोविंद, आपे आपे लपत, आपे आपे लपत मन तेथे, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, बाप रखुमा देवी वरू सावळी प्रतिमा, मनी मने क्षमा, मने मनी क्षमा,
एक झाली सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या जीवा. एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे, अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी होय वेडे मदन पोटाले बापुडे तेत कोणीकडे इंद्रचंद्र. अक्षरशः भगवान परमात्म्याच्या सौंदर्याला सर्व जग भुललं. म्हणून तर माझे ज्ञानोबा आहे त्या सौंदर्याबद्दल अनेक अभंगाद्वारा वर्णन करतात. तो भगवान परमात्मा कसा आहे, अत्यंत सुंदर आहे. किती सुंदर आहे. तुझी ये निढाली हो तुझी ये निढाली कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास वदन हास्य तुझी कमल नयन हाते वदन हाते. ऐकतानी सोपा अभंग वाटतो, पण म्हणतानी वाजवतानी थोडा जड जातो. हालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 गुंज बोलकारे तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश. किती सुंदर आहे हो. हे उभारा होनिया कैसा हलवितो बा हो. इथं देश याच्या अगोदर शुद्ध सारंग. हे उभारा होनिया कैसा हलवितो बा हो बाप रखुमा देवीवर विठ्ठलू राहो तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हा वदन हास्य तुझी कमल नयन हासे वदन हासे तुझिये एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे. आणि त्या सौंदर्याचं वर्णन मी म्हटलं तुम्हाला सर्व संतांनी केलं. किती किती सुंदर आहे. पाहिलिया वेद लागे काय बैसे जीवे जडोनी. भगवान परमात्म्याला बघावं आणि त्या गवळणीला वेड लागावं एवढा तो सुंदर आहे. हे पाहिला पाहिला नंदाचा नंदन त्याने वेदियल मन त्याने वेदियल मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट
आणि गवळणीनं देहभान विसरून जावं एवढा तो सुंदर. किती सुंदर. अनेक गवळणी मला गाता येतील, अनेक गवळणी मला म्हणता येतील, मात्र वेळ आपल्याकडे कमी आहे. अर्थात त्याच्या सौंदर्याला रुक्मिणी आईसाहेब भुलल्या, अर्थात गवळणी भुलल्या. नवल नाही, जिनं जन्म दिला ती यशोदा आईसाहेबही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सौंदर्याला भुलल्या. प्रसंग आपल्याला माहिती आहे, वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे धावता वेगामध्ये सांगतो. एक दिवशी असा प्रसंग घडला. सर्व गोकुळवासी त्या गवळणी एकत्रित जमायच्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या गाराणे घेऊन यायच्या. यशोदा आईसाहेबाला सांगावं, यशोदे, हे यशोदे ग बाळ तुझा ताना कुठवर सोसू धिंगाणा. मात्र यशोदेने सांगावं, माझा कृष्ण तसा नाही. बाळ सगुण गुणाची तानी बाळ दिसतय गोजिरवान. अर्थात तो भगवान परमात्मा अत्यंत चांगला आहे. मात्र काही दिवस गेल्यानंतर यशोदाई साहेबाच्या लक्षात आलं की आपला कान्हा खोड्या करतोय. मग यशोदाई साहेबांनी सांगितलं, कान्हा आता उद्यापासून कुठंही जायचं नाही. अर्थात कोणाच्याही घरी जायचं नाही आणि घरी तर जायचंच नाही, पण कुठंही खोडी करताना जर दिसला तर माझे इतकं वाईट नाही, खोडी करायची नाही. भगवान परमात्म्याने सांगितलं, आई ठीक आहे, काही हरकत नाही, आता कुठंच जाणार नाही, आता इथंच बसणार. मग तेव्हापासून भगवान परमात्म्याने घरी थांबावं. एक दिवस असा उजडला, यशोदाई साहेबानं तो दही घेतलं, मोठा माठ घेतला, त्यामध्ये दही टाकलं, त्याला रवी लावली आणि दधीमंथन सुरू केलं. जसं दधीमंथन सुरू केलं एवढ्यामध्ये भगवान परमात्मा आला आणि आल्यानंतर आईला सांगितलं, आई मला पण मंथन करायचंय. यशोदाई साहेबांनी सांगितलं, कान्हा तुझं वय किती? अरे तू छोटा आहेस, तुला शक्य नाही. हा माठ केवढा, रवी केवढा, याची दोर केवढी. मात्र भगवान परमात्मा हट्ट धरतोय. रवीला धरलं. यशोदाई साहेबांनी सांगावं, कृष्णा सोड रवी. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड रवी करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. करू दे मंथना बाळ करू दे मंथना, करू दे मंथना बाळ करू दे मंथना. करू दे मंथना बाळ करू दे मंथना, करू दे मंथना बाळ करू दे मंथना. सोड रवी सोड बाळ करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळ करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळ करू दे मंथना, करू दे मंथना. अर्थात यशोदाई साहेबांनी सांगायचं, कृष्णा रवी सोड. मात्र भगवान परमात्म्याने हट्ट धरला, करीन तर मी आज मंथन करीन. यशोदाई साहेबांना थोडासा धक्का दिला आणि भगवान परमात्मा खाली पडला. जसा खाली पडला एवढ्यामध्ये नंद बाबा आले आणि नंद बाबाने सांगितलं, काय झालं? देवाने सांगितलं, बाबा मला दधीमंथन करायचंय. यशोदाई साहेबांनी सांगितलं, बघा हट्ट करतोय, याचं वय किती, रवी केवढा, माठ केवढा आणि हट्ट करतोय. नंद बाबांनी सांगितलं, करू दे ना मंथन. करतोय म्हणत्यानंतर करू दे. आईने सांगितलं, हात पुरणार नाही. भगवान परमात्मा धावत पळत गेले आणि मोठा मोठा चौरंग आणला आणि त्या चौरंगावरती उभा राहिले आणि आता दधीमंथन सुरू केलं. जसं दधीमंथन सुरू झालं तसं भगवान शंकराने डोकं गुडघ्यात घातलं. पार्वती आईसाहेबांनी सांगितलं, काय झालं स्वामी? यांनी सांगितलं, काय नाही, पहिल्या मंथनामध्ये 20 निघालं, तेव्हापासून माझं सर्व शरीर निळं झालं आणि आता जर 20 निघालं तर काय होईल? दुसरं डोकं घातलं लक्ष्मी आई साहेबांनी.
लक्ष्मी आई सेवाला विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं त्या मंथनामध्ये मी निघाले आणि मी सर्वांची अर्थात त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आवडते झाले. आणि आता जर दुसरी स्त्री अर्थात मला जर दुसरी सवत आली तर आता काय होईल. कारण की नंतर येणारी आवडीची असती असं म्हणतात. मला अनुभव नाही. हा प्रकार सुरू होता. भगवान परमात्म्याने दधिमंथन सुरू केलं आणि केल्यानंतर भगवान परमात्म्याला दरदरून घाम आला. ते केस थोडे असे अस्तव्यस्त झाले आणि भगवान परमात्मा एवढा सुंदर दिसू लागला. येशोदाई साहेब धावत पळत आल्या आणि उचलून घेतलं. आणि येशोदाई साहेब म्हणतात लाला अरे किती रे तुझं मन मोहक सुंदर रूप दिसतंय. तो घाम आलेला होता. केसातला घाम पुसला, अंगावरचा घाम पुसला आणि येशोदाई साहेब त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करू लागल्या. आणि भगवान परमात्म्याने थोडी लीला करावी म्हणून आईला विचारलं आई तुला कोण आवडतं. आईनं सांगावं बहु आवडसी जीवा पासोनिया. अरे काना तूच आवडतो. अर्थात मला हा भाव का सांगायचा आहे. जसं रुक्मिणी आईसाहेबाला गवळणीला त्या भगवान परमात्म्याने रूपाच्या माध्यमातून वेड केलं तसंच वेड आमच्या आईसाहेबालाही लागलं. अर्थात जिनं जन्म दिला तिलाही त्या रूपाने मोहित केलं. याला म्हणायचं रूप माधुर्य. विडाला हा झाला रूप माधुर्य. आणि तिसरा प्रकार आहे वेणू माधुर्य. वेणू माधुर्य म्हणजे भगवान परमात्म्याने वेणू वाजवला आणि त्या वेणूच्या माध्यमातून काय काय झालं त्याच्यासाठी अनेक गवळणी आपल्याला पाठ आहेत. भगवान परमात्म्याने उठावं, हातात बासरी घ्यावी आणि ती मंजूळ स्वरात मधुर स्वरात वाजावी. आणि ते स्वर ऐकून गोकुळामध्ये काय काय व्हायचं याचं वर्णन महाराज करतायत. आहार्य सावळिया आहार्य सावळिया कान्हा कशी वाजवली मुरली. कान्हा रे 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 कशी वाजवली मुरली. महाराज म्हणतात आहार्य सावळिया कान्हा कशी वाजवली मुरली. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी. विभळ झाले अंतकरण मी घरधंदा विसरले. कान्हा कशी वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. संसार केला दानादीन एवो निरुधई संचरली. कान्हा कशी वाजवली मुरली. देवा मुरली नोहे तुझ्या मुरलीचा सुरताल मी विसरले देह भान. घर सोडोनी धरिले रान मी वृंदावनी गेले. कान्हा कशी वाजवली मुरली. कान्हा रे कशी वाजवली मुरली. कान्हा रे कशी वाजवली मुरली. अर्थात भगवान परमात्म्याने
बासरी वाजवावी आणि त्या बासरीचा परिणाम गवळणीनं सांगावा, देवा अरे तू एवढी सुंदर बासरी वाजवली, त्याचा परिणाम मी देहभान विसरले, मी प्रपंच विसरले. नाही नाही देवा, तुझी ती बासरी नसून बाण आहे आणि त्या बाणाने माझं हृदय छेदल्या गेलं आणि त्याचा परिणाम मी सर्व संसार घरधंदा विसरले आणि स्पेशल फक्त त्या भगवान परमात्म्याची बासरी ऐकण्यासाठी वृंदावनामध्ये गेले. याला म्हणायचं वेणुमाधुर्य. विडाला आणि त्या वेणुमाधुर्या संबंधाने अनेक गवळणी येतात. सर्व गवळणी तुम्हा आम्हाला पाठ आहेत, आम्ही नेहमी ऐकतो, नेहमी म्हणतो. त्या भगवान परमात्म्याने बासरी वाजवल्यानंतर काय काय व्हायचं. भूलविले वेणुनादे, भूलविले वेणुनादे, नादे भूलविले वेणुनादे, भूलविले वेणुनादे. वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे, वाजविला 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 गोविंदे. अर्थात भूलविले वेणुनादे. पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ, तृणचरे लुब्ध झाली, पुच्छ वाहोनिया गेली, नादन समयी त्रिभुवनी, एका भुलला जनार्दनी. अर्थात भूलविले वेणुनादे. भगवान परमात्म्याने ती बासरी वाजवावी आणि त्या बासरीचा परिणाम महाराज सांगतात. अनेक गवळणी येतो. हे अधरी धरिला वेणू, वेणू अधरी धरिला वेणू, वेणू अधरी धरिला वेणू, वेणू अधरी धरिला वेणू, अधरी धरिला वेणू, वेणू अधरी धरिला वेणू, वेणू अधरी धरिला वेणू, वेणू अधरी धरिला वेणू. वाजविला कोणी नेनू, वाजविला कोणी नेनू गबाई, अधरी धरिला वेणू, वेणू अधरी धरिला. त्या भगवान परमात्म्याने बासरी वाजवावी. हे प्रातःकाळी तो वनमाळी, प्रातःकाळी तो वनमाळी, घेऊन जातो धेनू, घेऊन जातो धेनू, धेनू गबाई, अधरी धरिला वेणू, वेणू अधरी धरिला वेणू. उभी मी राहे वाट मी पाहे, उभी मी राहे वाट मी पाहे, केव्हा भेटेल मम कानू, केव्हा भेटेल मम कानू, कानू गबाई, अधरी धरिला वेणू, वेणू अधरी धरिला वेणू, वेणू. एका जनार्दनी वाजविला वेणू, ऐकता मन झाले तल्लीनू. एका जनार्दनी वाजविला वेणू, ऐकता मन झाले तल्लीनू, तल्लीनू बाई, अधरी धरिला वेणू. अर्थात त्या भगवान परमात्म्याने बासरी वाजवावी. मध्यम होतं, मूळ स्वरावर आलो.
एवढी सुंदर बासरी वाजवली, सुंदर बासरी वाजवली आणि त्याचं वर्णन सर्व संतांनी केलेलं आहे. आणि त्याच बासरीचं वर्णन आणि त्याच्या सौंदर्याचं वर्णन माधुर्य भावामध्ये श्री संत प्रेममूर्ती नामदेव महाराज आजच्या कीर्तनाच्या सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या अर्थात गवळणीच्या पहिल्या चरणात. देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू. आवाज चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू, देहुडा चरणी वाजवितो वेणू. गोपिकार मानू स्वामी माझा, गोपिकार मानू स्वामी माझा, गोपिकार मानू स्वामी माझा, गोपिकार मानू स्वामी माझा. देखला गे माय यमुनेच्या तीरी, देखला गे माय यमुनेच्या तीरी, देखला गे माय यमुनेच्या तीरी, देखला गे माय यमुनेच्या तीरी. तो वेणू भगवान परमात्मा देहुडा ठाण आहे. अर्थात देहुडा म्हणजे काय? एक पाय सरळ ठेवलाय आणि एक पाय अलगद उचललाय, याला म्हणायचं देहुडा ठाण. काय प्रसंग घडला? गवळण सकाळी उठली, सडा सामर्जन केलं आणि आता गवळण पाणी आणण्याकरिता यमुनेला गेली. यमुनेला गेल्यानंतर माठ भरला, तो डोक्यावर घेतला आणि ती गवळण आता परतीचा प्रवास अर्थात घरी निघाली. आणि घरी येत असताना तिला तो भगवान परमात्मा दिसला आणि दिसल्या क्षणी ती त्या ठिकाणी थांबली. कारण तो भगवान परमात्मा कसा होता? महाराज म्हणतात देहुडा. देहुडा म्हणजे दीड पायाचा, एक पाय सरळ आणि एक पाय अलगद ठेवलेला आहे, याला म्हणायचं देहुडा ठाण. ऐका, याचाही भाव आमच्या महाराजांनी काढला. शास्त्रामध्ये 3 प्रकारचे ठाण आहेत. एक आहे देहुडा ठाण, दुसरा आहे माहेश्वरी ठाण आणि तिसरा आहे समठाण. समठाण भगवान परमात्मा दोन्ही हात विटेवर आहेत, त्याला समठाण म्हणायचं. माहेश्वरी ठाण एक पाय पुढं आहे, एक पाय पाठीमागं आहे, हातामध्ये धनुष्य आहे आणि त्या धनुष्याला बाण लावलेला आहे, त्याला म्हणायचं माहेश्वरी ठाण. आणि तिसरं ठाण आहे ते देहुडा ठाण. आता या 2 ठाणाचं आपल्याला वर्णन करायचं नाही, मात्र देहुडा ठाण मी तुम्हाला सांगितलं दीड पायाचा, एक पाय सरळ ठेवलाय कशा करता? भक्ताचं रक्षण करण्याकरिता. एक पाय अलगद ठेवलाय कशा करता? दुष्टांना मारण्याकरता. एका पायाने भगवान परमात्मा अनुग्रह करतात, एका पायाने भगवान परमात्मा निग्रह करतात. म्हणजे अर्थात एका पायाने भक्ता राखे पायापासी आणि दुसऱ्या पायाने दुर्जनासी संहारी. दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवान परमात्मा सावध राहतो. भगवान परमात्मा कधी अवतार घेतो? धर्माचं रक्षण करण्याकरिता, धर्माची स्थापना करण्याकरिता, भक्ताचं रक्षण करण्याकरिता आणि दुष्टाचा संहार करण्याकरिता. धर्मरक्षा वया अवतार घेसी. भगवान परमात्मा ज्या ज्या वेळ धर्मावर ग्लानी येईल त्या त्या वेळेस अवतार घेतो आणि धर्माची स्थापना करतो. माझ्या वारकरी संप्रदायाने तर हा धर्म सांगितलाय कोणता? हे विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमाय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमाय जग
वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही सत्य करा ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कोण्याही जीवाचा न घडो मसर कोण्याही जीवाचा न घडो मसर वरमे सर्वेश्वर पूजनाची ऐकाजी तुम्ही भक्त भागवत अर्थात वारकरी संप्रदायाने सांगितला तो धर्म कोणता विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म अर्थात मी तुम्हाला सांगत होतो ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येईल त्या त्यावेळेस तो भगवान परमात्मा अवताराला येतो अर्जुनही तसं बघायला गेलं तर कर्माचा त्याग करत होता अर्जुनाला भगवान परमात्म्याने अर्जुनाचा धर्मच सांगितला अर्जुना तू योद्धा आहेस आणि योद्ध्याचा धर्म आहे युद्ध करणं मग ते तू युद्ध कर अर्थात हा झाला त्याचा धर्म विडाला तो कसा आहे महाराज म्हणतात देहुडा देहुडा याचा भाव मी सांगितला एक पाय सरळ एक पाय अलगद देहुडा चरणी पुढं वाजवितो वेणू तो काय करतो वेणू वाजवतो अर्थात बासरी वाजवतो आता त्या बासरीबद्दल आपण अनेक गवळणी म्हटल्यात आता याच्यापेक्षा जास्त गवळणी म्हणायची काही गरज नाही आपल्याला मात्र त्यांनी मंजूळ मंजूळ स्वरामध्ये बासरी वाजवावी आणि त्या बासरीचा परिणाम काय व्हायचा मीराबाई सांगतात तेरे बंसी के नादे दीवानी बनी 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 दीवानी बनी मैं दीवानी बनी दीवानी बनी मैं दीवानी दीवानी बनी मैं दीवानी बनी दीवानी बनी मैं दीवानी तेरे बंसी के नादे दीवानी बनी 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 भगवान परमात्म्याने बासरी वाजवावी कारण की आपली गवळणच तशी काल्याच्या कीर्तनाची कोणती देहुडा चरणी वाजवितो वेणू मग वेणू आहे तर वेणू संबंधानेच आपल्याला बोलायचंय भगवान परमात्म्याने बासरी वाजवावी आणि त्या बासरीचा परिणाम गायो का बछडा बैसो को छोडा गाईचं वासरू कोणाला सोडलं म्हशीला गायो का बछड़ा बैसो को छोड़ा बैलों की धार निकलने लगी कशाचा परिणाम तेरे बंसी के नादे दीवानी बनी हो वेळ आपल्याकडे कमी आहे 12:30 बरोबर कीर्तन संपवायचे आपल्याला हाथों में पैंजन पावो में कंगन हातामध्ये काय असतं हाथों में पैंजन पायातलं हातात घातलं हातातलं पायात घातलं हाथों में पैंजन पाओ में कंगन घर पे मैं साड़ी लपटने लगी तेरे बंसी के नादे दीवानी बनी अर्थात त्या भगवान परमात्म्याने वेणू वाजवितो वेणू देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा गोपिकार म्हणू म्हणजे जशा गोपिका भगवान परमामध्ये रमल्या
तसा भगवान परमात्मा ही गोपिकामध्ये रमला. स्वामी माझा, स्वामी कोणाला म्हणतात? जो मालक असतो तो स्वामी. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, अर्थात जो आपला मालक त्याला स्वामी म्हणतात. नामदेव महाराज म्हणतात स्वामी माझा. आणि असा असणारा भगवान परमात्मा मी बघितला. अभंगाचं दुसरं चरण. भगवान परमात्मा कुठं बघितला? देखिला गे माय यमुनेच्या तिरी. यमुना म्हणजे पावित्र्य. इंद्रायणी चंद्रभागा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभा राहतं? पावित्र्य. पावित्र्याच्या ठिकाणी भगवान परमात्मा बघितला. देखिला गे माय यमुनेच्या तिरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. या गवळणीवर भरपूर बोलता येईल, वेळ आपल्याकडे कमी आहे, म्हणून धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ बघायचा आहे आणि भगवान परमात्म्याचं चरित्र बघायचं आहे. आणि कसा येतो गुंजावरणी डोळे, माथा बाबर झोटी, मयूर पिच्छे वेष्टी सोबत असे. अत्यंत भगवान परमात्मा सुंदर आहे. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, मेघ श्याम लावण्य सुंदर. नाम याद तर केशवरा, नाम याद तर केशवराज देखिला गे माय यमुनेच्या तीरी, देखिला गे माय हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी, हात खांद्यावरी, हात हात खांद्यावरी, हात खांद्यावरी राधिकेच्या, 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 राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या. कुमार 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 कुमार
देवढा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा देखिला गे माय यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेच्या गुंजावरणी डोळे माथा बाबर झोटी मयूर पिच्छे वेष्टी सोबतसी देखिला गे माय यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेच्या सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज देखिला गे माय यमुनेच्या तिरी हात खांद्यावरी राधिकेच्या. श्री संत नामदेव महाराजांच्या गुळणीवर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळं खरं तर 1-2 चरणावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. 5-10 मिनिटामध्ये भगवान परमात्म्याच्या चरित्रेचं वर्णन करायचे, अर्थात लीला माधुर्य. मी जे प्रस्तावनेमध्ये सांगितलं होतं लीला माधुर्य, रूप माधुर्य आणि वेणू माधुर्य, त्यामधलं रूप माधुर्य सांगितलं, वेणू माधुर्य सांगितलं. आता लीला माधुर्य सांगायचंय आणि कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा. विठ्ठला या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे अभंगाचं चिंतन आणि त्यानंतर चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं ते कुठं केलं? गोकुळामध्ये केलं. असाच भगवान परमात्म्याच्या डोक्यावर मयूर पंख होता, हातामध्ये असे कशाची फुलं ते मोगऱ्याची फुलं होती. भगवान परमात्म्याच्या कमरेला कंबरपट्टा होता, त्याच्यामध्ये बासरी होती. आणि असा भगवान परमात्मा अत्यंत सुंदर असणारा भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये लीला कराव्या. त्या काय लीला कराव्या? हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. भगवान परमात्म्याने खोडी करावी. काय खोडी करावी? अनेक खोड्या केल्या. काय काय खोड्या केल्या? त्या जर खोड्या सांगायचं म्हटलं तर कमीत कमी 2 वाजतील. आपल्याला 2 वाजून द्यायचे नाही, म्हणून धावत्या वेगामध्ये भगवान परमात्मा मथुरेमध्ये, खरं तर पहिला मथुरेमध्ये जन्माला येतो. आल्यानंतर वडिलाला सांगितलं, बाबा नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मज आन येते. बाबा मला इथून हलवा आणि मायेला इथं घेऊन या. भगवान परमात्मा गोकुळामध्ये घेऊन जातात. आणि जसं भगवान परमात्मा गोकुळामध्ये येतो, गवळण एकमेकाला सांगू लागली. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये गुडिया तोरण करती कथा गाती गाणे. आनंद उत्सव साजरा झाला का? भगवान परमात्मा आता गोकुळामध्ये जन्माला आला आणि त्या जन्माचा परिणाम सर्व लोक आनंद उत्सव साजरा करू लागले. नंद घरा नंद भयो दे कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो दे कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, 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 जय कन्हैया लाल की. हे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. यशोदा को लाला भयो जय कन्हैया लाल की. नंद आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद आनंद भयो जय कन्हैया लाल की. जियो श्याम लाला, जियो श्याम लाला, पीली तेरी पगड़ी रंग काला. जियो श्याम लाला, जियो श्याम लाला, पीली तेरी पगड़ी रंग काला. जियो श्याम लाला, जियो श्याम लाला, पीली तेरी पगड़ी है रंग काला. भगवान परमात्म्याचा जन्म झाला, आनंद उत्सव साजरा झाला. गवळणी उठल्या, नाचू लागल्या. पण देवाने सांगितलं वेळ आपल्याकडे कमी आहे, म्हणून लवकर खाली बसा, बाकी काही नाही. एवढा आनंद उत्सव साजरा झाला.
गाणे म्हणू लागले, कविता म्हणू लागले. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानी रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानी रांगत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानी रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. अरे वा आवाज द्या जरा, आवाज द्या. रंगनाथ तुम्ही देखील रंगनाथ तुम्ही देखील तळहात 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 तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानी रांगत. अरे वा डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. वा 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 वा. अरे वा हे हरिनंदराज घरी आनंद झाला, अरे नंदराज घरी आनंद झाला. काना जन्मला कृष्ण जन्मला, काना जन्मला कृष्ण जन्मला, काना जन्मला कृष्ण जन्मला, काना जन्मला कृष्ण जन्मला. हे राधाली गोदाली जमुनाली यमुनाली, अरे गोड गोड गाली गावाला गाली. अरे गाणा 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 गाणा, काना जन्मला कृष्ण जन्मला, अरे वा कृष्ण जन्मला, काना जन्मला कृष्ण जन्मला, काना जन्मला कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला जन्मला. श्री कृष्ण भगवान की जय. अरे वा ऐका, भगवान परमात्मा रांगू लागला. आता रांगता रांगता तो नाचू लागला. नाचे नंदलाल नचायो हरि की मैया, नचायो हरि की मैया, नचायो हरि की मैया, नचायो हरि की मैया, नचायो हरि की मैया. नाचे नंदलाल नचायो हरि की मैया, नाचे नंदलाल नचायो हरि की मैया. भगवान परमात्मा रांगता रांगता चालू लागला, चालता चालता नाचू लागला आणि नाचता नाचता खोड्या करू लागला. घराने येऊ लागले. यशोदाई साहेबाला लोक गवळणी सांगू लागल्या, यशोदा कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, 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 गोकुळी राहावे का जावे. अनेक गाराने येऊ लागले. आणि मग यशोदे आई साहेबांनी सांगायचं, कृष्ण तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको.
गवळ्या घरी बोबाटा उठला माठ तयाचे फोडू नको रे रागीट तुझा पितानंद मारतयाचा खाऊ नको रे कृष्ण तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको. येशूद्या आईसाहेबांना सांगायचं देवा हे खोड्या नक करू माझे बाबा हो खोड्या नक करू माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा. देवाला सांगितलं देवा आता खोड्या करू नका. देवाने सांगितलं आईसाहेब आता इथून पुढं खोडी करणार नाही. मात्र खोड्या काही थांबत नव्हत्या. येशूदाई साहेबानं भगवान परमात्म्याला सांगितलं आता इथं राहायचं नाही उद्यापासून शाळेत जायचं. भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांना सांगितलं गोपाळांनो छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वा छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वा छोटो समेरो मदन गोपाळ छोटो समेरो मदन गोपाळ. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वा छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वा छोटो समेरो मदन गोपाळ छोटो समेरो मदन गोपाळ छोटो समेरो मदन गोपाळ. भगवान परमात्म्याने सांगितलं छोटे छोटे गाई छोटे छोटे वासर आणि छोटे छोटे गोपाळ. सर्वांना सांगितलं काय सांगितलं या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात या सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या हो हो हो. सर्वांना सांगितलं गाया आल्या. भगवान परमात्मा आणि गोपाळ खेळ खेळले. सर्व गवळणी आपल्याला पाठ आहेत. होतो तू हा मामा खेळ मांडीला लगोरी. चला अनेक लोकांना असं वाटतंय म्हणावं आणि अनेकांना काहींना वाटतं कीर्तन संपवावं. बरं का संपवावं त्यांच्यावर जबाबदारी. पुढं काल्याचा महाप्रसाद आहे सर्वांना जीव घालायचे म्हणून भगवान परमात्म्याने खेळ खेळले. मध्यभागी भगवान परमात्मा उभा राहिला. गोपाळांना चहूबाजूनं उभा केलं. भगवान परमात्मा उभा राहिला आणि उभा राहून काय करू लागला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. कोणता प्रसाद दिला तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संता संगी. भगवान परमात्म्याने सर्वांना काला दिला. जो काला यमुनेमध्ये केला तोच काला माझ्या ज्ञानोबरायांना पंढरपूरमध्ये केला. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा गोपाळ असिला या वाटी. आणि तोच काला तुम्हा मला मिळणार आहे. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन आणि त्यानंतर महाप्रसाद. ज्ञानेश्वर माऊली भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण केलं. भगवान परमात्म्याने काला घेतला. काला सर्वांना वाटला आणि वाटल्यानंतर भगवान परमात्म्याने सांगितलं आता यमुनेवर हात धुण्यासाठी जायचं नाही आपल्या अंगाला हात पुसायचे. अर्थात तो काला पवित्र काला तुम्ही आम्हीही घेणार आहोत. तत्पूर्वी या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. भावनेच्या भरामध्ये एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल चुकून थोडासा वेळ झाला असेल तर आईवडिलांचं अंतकरण करून क्षमा करा. जे बरोबर असेल ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. घुले बाबा कुरेकर बाबा वैद्य बाबा ज्यांच्याकडे मी गाणं शिकतो ते माझे गुरुजी राधाकृष्ण गरड गुरुजी त्यांचं आहे. मात्र जे चुकलंय ते माझं आहे. काला घ्यायचा आहे. तत्पूर्वी सर्वांनी हात वर करा. फक्त 2 मिनिट.
केले का? ज्यांना हात येत त्यांनी वर करा आणि गोड भजन करायचंय आणि सेवेला पूर्ण विराम. हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा 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 हो सिंग लांब विले दुरी होतो निगाचे नेवरे. वारे डोईकडे मुख पसरवले. आवाजचा दारा घ्यावे डोईला भरा. तुम्ही वारे डोईकडे मुख पसरवले. आवाजचा दारा घ्यावे डोईला भरा. वारे डोईकडे मुख पसरवले. तुका मने हाती लोका वने नेती लोका.